हॅलो एव्हरीवन, मी शिवम नारंगवाडे स्वागत करतो आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, टायटल तर तुम्ही वाचलाच असाल. टायटलप्रमाणे तुम्हाला कळालं असेल की या व्हिडिओमध्ये कुठल्या टॉपिकबद्दल आपण बोलणार आहोत. ओके, तर चला मग वेळ वाया न घालता आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, सर्वप्रथम मी हे क्लॅरिफाय करतो आहे की मी पण आपल्यातलाच एक सर्वसामान्य निष्पाप विद्यार्थी आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये जर काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा, ठीक आहे. मी पुढचा व्हिडिओ चांगला बनवण्याचा प्रयत्न करेन. तर चला मग आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूयात. मित्रांनो, आपण म्हटल्याप्रमाणे आपण आज 7.5 तासाची नॉनस्टॉप इफेक्टिव्ह स्टडी करणार आहोत, ठीक आहे. ज्यामध्ये मी आज 2 सब्जेक्टचा रिव्हिजन करणार आहे, म्हणजे 2 सब्जेक्टमध्ये काही टॉपिक्सचा रिव्हिजन करणार आहे, ठीक आहे. त्यामध्ये 7.5 तासाला मी अगोदर 3 लॉट्समध्ये डिवाईड केला, ठीक आहे. त्यामध्ये फर्स्ट लॉट मी 3 तासाचा लावला, सेकंड लॉट 2.5 तासाचा आणि थर्ड लॉट होता माझा तो 2 तासाचा, ठीक आहे. असे मी 7.5 तास डिवाईड केले. नंतर आता फर्स्ट लॉट हा मॉर्निंगमध्ये ठेवला होता मी 10 ते 1चा. त्यामध्ये मी पॉलिटी सब्जेक्ट घेतला. त्यामध्ये मी 6 टॉपिक्स इम्पॉर्टंट काढून घेतल्या, जे की मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बेसवरती मी त्या टॉपिक्स काढल्या होत्या आणि त्या 6 टॉपिक्स मी रिवाईज केल्या. त्या 6 टॉपिक्स होत्या प्रिएम्बल, फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज, DPSP, पार्लमेंट आणि ज्युडिशियरी, ठीक आहे. या 6 टॉपिक्स मी आज रिवाईज केल्या. आता खूप जणांना वाटत असेल की 3 तासामध्ये खरोखर इतका टॉपिक्स रिवाईज होतात का? तर हो, होतात. ते कसे होतात मी ते पुढे तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे. तर आपण इतक्या 6 टॉपिक्स आज रिवाईज केल्या. करते वेळेस मी माझे जे शॉर्ट्स नोट होते तेच मी यूज केले. का केले? कारण रिवाईज करते वेळेस आपण पूर्ण टॉपिक वाचत नाही बसायचं कधीच. मी अगोदर तेच चुका करायचो, म्हणजे जे मी स्टार्टिंग फेजमध्ये होतो ना त्यावेळेस मी तेच चुका करायचो की अगोदरच म्हणजे रिव्हिजनच्या वेळेस पूर्ण टॉपिक वाचत बसायचो. अशा प्रकारे 2 तास इथे माझे झाले होते. नंतर मी 10 मिनटाचा एक ब्रेक घेतला. 10 मिनटाचा ब्रेक का घेतला? कारण आपला माइंड रिलॅक्स करायचा असतो. म्हणजे 2 तास अभ्यास झाल्यानंतर 10 मिनटाचा ब्रेक पाहिजेच असतो माइंडसाठी, ठीक आहे. म्हणजे आणखीन इफेक्टिव्ह अभ्यास होईल. या 10 मिनटांच्या ब्रेकमध्ये मी पझल सॉल्व केला. मित्रांनो, 10 मिनिटांच्या या ब्रेकमध्ये कधीच मोबाईलला बिलकुल हात नाही लावायचा. कारण एकदा आपण मोबाईलला हात लावलो की आपले अर्धा तास 1 तास कुठे जातात आपल्याला समजत नाही. तर तुम्ही गोष्टीच्या पुस्तकी किंवा मोटिवेटेड थॉट्स पुस्तकातनं रीड करू शकता, ठीक आहे. तर मी पझल सॉल्व केला. नंतर राहिले होते किती आपले 50 मिनिट आपल्याकडे राहिले होते पहिल्या लॉटसाठी, ठीक आहे. आता 50 मिनिटमध्ये राहिलेले टॉपिक्स, म्हणजे जे मी 6 टॉपिक्स घेतले होते रिव्हिजनसाठी, त्यामधले जे राहिलेले टॉपिक्स होते मी ते रिवाईज केले. करते वेळेस मी यूट्यूबची पण हेल्प घेतली आणि खूप सारे असे वेबसाईट्स आहेत जिथनं आपल्याला कंटेंट चांगला मिळतो. मी ती पण हेल्प घेतली त्या पण वेबसाईट्सची सगळ्या, ठीक आहे. घेऊन अशा प्रकारे मी या 6 टॉपिक्सचा एकदम इफेक्टिव्हली रिव्हिजन केला, जेणेकरून म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड रिव्हिजन आपण याला म्हणू शकतो. असा 6 टॉपिक्सचा माझा रिव्हिजन आजचा होता आणि मी हे कसं केला 3 तासामध्ये हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, ठीक आहे. तर आता आपला लंच ब्रेक होणार आहे थोड्याच वेळात. आय थिंक झाला, हो. आता फक्त आपले 4.5 तास राहिलेले आहेत अभ्यासाचे. लंच ब्रेक झाला. लंच करून आल्यानंतर एक आपण पॉवर नॅप घेतला 15 मिनिटांचा. मग आणखीन आपल्या स्टडीला आपण स्टार्ट केला, ठीक आहे. आता आपल्याकडे होते फक्त 4.5 तास स्टडीसाठी, कारण 3 तासाचा आपला पहिला लॉट कंप्लीट झालेला होता. तर मग 4.5 तासाचा लॉट मी चालू केला. आपण म्हटल्याप्रमाणे मी सेकंड सब्जेक्ट घेतला होता इकॉनॉमिक, ठीक आहे. इकॉनॉमिकमध्ये मी 2 चॅप्टर्स रिवाईज केले, कारण इकॉनॉमिक हा फॅक्च्युअल डेटाचा सब्जेक्ट आहे. त्यामुळे माझे 2 चॅप्टर्स रिवाईज झाले 2.5 तासामध्ये. आता पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की 2.5 तासामध्ये हा इकॉनॉमिकचे 2 टॉपिक्स कसे काय पूर्ण करू शकतो रिव्हिजन? तर होऊ शकतं. ते काय फंड आहे नेमका मी ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे, ओके. तर बघा, मी ज्यावेळेस इकॉनॉमिकचं रिव्हिजन करत होतो त्यावेळेस मला असं वाटलं की माझा हा टॉपिक आणखीन एक वेळेस मला पूर्णतः वाचून घ्यायला पाहिजे होता, जेणेकरून मला आणखीन इफेक्टिव्ह रिव्हिजन त्यामध्ये करता आलं असतं. त्यामुळे मी पुस्तकामधनं ते पूर्ण टॉपिक आणखीन एक वेळेस वाचून घेतला
वाचून घेतल्यानंतर मी टॅबमध्ये माझे जे नोट्स होते त्या टॉपिक रिलेटेड ते पण मी रीड केला, जेणेकरून मला आणखीन त्या टॉपिकबद्दल कॉन्फिडन्स आला. ओके हां, तर आता आपण मी अशा प्रकारे इकॉनॉमिकचा पण रिव्हिजन केला. आता हा प्रश्न पडला असेल सगळ्यांना की इतक्या कमी टाईममध्ये इतक्या साऱ्या टॉपिक कसे काय रिव्हिजन होऊ शकतात. तर हो मित्रांनो, होऊ शकतात. त्याचा काय फंडा आहे मी ते तुम्हाला आता लगेच सांगणार आहे. ऐका, मी तुम्हाला हा फंडा एका एक्झाम्पलमधनं समजावून सांगू, चालेल तुम्हाला? ओके चालेल. तर मग ऐका. हे बघा, आपण टी व्ही सिरियल्स पाहतो, राईट? टी व्ही सिरियल्स पाहताना आपण समजा आजचा एपिसोड पाहत आहोत. स्टार्टिंगला त्यांनी काय करतात, कालच्या एपिसोडचा थोडंसं आपल्याला रिकॅप दाखवतात. म्हणजेच काय, कालचा 30 मिनिटाचा एपिसोड त्याने आपल्याला 1.5 मिनिटामध्ये दाखवून टाकतात. आणि तिथं कसं असतं बघा ना, आपण जरी तो सिरियल तो एपिसोड पाहिलेला नसला तरी आपल्याला पूर्ण म्हणजे त्या एपिसोडचा पूर्ण गोष्ट आपल्याला समजून जाते की हां, या एपिसोडमध्ये हे घडलं आहे, हे झालं आहे, आता या एपिसोडमध्ये हे होणार आहे. म्हणजे आपण लगेचच त्याला इंटरकनेक्ट पण करून टाकतो. सेम फंडा मी रिव्हिजनमध्ये यूज करतो. कसं काय, म्हणजे समजा आता 10 ते 20 पेजेसचा एखादा टॉपिक आहे, तर त्याला मी ऑलरेडी असे कम्प्रेस नोट्स बनवलं की ते 1.5 ते 2 किंवा हार्डली 3 पेजेसमध्ये त्याचे नोट्स बनतात. आणि हे कधी शक्य आहे, ज्यावेळेस त्या टॉपिकचे आपले 2 एकदम चांगले रीडिंग झाले असतील आणि 3rd रीडिंगमध्ये आपण नोट्स काढले असतील तर हे पॉसिबल आहे. ठीक आहे. आपण काय करतो चुका, स्टार्टिंगला आपण पहिल्याच रीडिंगमध्ये नोट्स काढायला जातो आणि मग काय होतं, आपल्याला आपल्या पुस्तकांपेक्षा आपले नोट्सच खूप मोठे लेट होतात. ठीक आहे. त्यामुळे पहिल्या रीडिंगमध्ये नोट्स काढण्याच्या भानगडीत कधीच पडू नका. ठीक आहे. पहिली रीडिंग आपल्याला प्रत्येकच बीट त्यामधली इम्पॉर्टंट वाटतं. मग सेकंड रीडिंगमध्ये आपल्याला टॉपिक समजायला लागतो. मग चालून कुठेतरी 3rd रीडिंगमध्ये आपण नोट्स काढण्याच्या फेजमध्ये जातो. त्यामुळे 3rd रीडिंगपर्यंत नोट्स काढण्याच्या भानगडीत बिलकुल पडू नका. ठीक आहे. मग मी 3rd रीडिंगमध्ये जे माझे नोट्स काढले होते तेच नोट्स मी प्रिफेअर केलं आणि काही यूट्यूबची पण हेल्प घेतली आणि काही वेबसाईटची पण हेल्प घेतली. ठीक आहे. अशा प्रकारे मी रिवाईज केलं. आणि रिव्हिजन करते वेळेस जसं मी तुम्हाला सांगितलं की सिरियलचा एक्झाम्पल दिला, सेम त्या पद्धतीने रिव्हिजन करायचं. म्हणजे समजा तुम्ही फंडामेंटल राईट्स रिवाईज करत आहोत. ठीक आहे. फंडामेंटल राईट्स रिवाईज करते वेळेस तुम्हाला फर्स्ट फंडामेंटल राईट म्हणजे घेतला तुम्ही, म्हणजे वाचला, त्याचं नाव वाचला, लगेचच तुम्हाला त्याच्यामध्ये किती क्लॉज आहेत हे तुम्हाला ॲटोमॅटिकली रिकॉल झालं पाहिजे. याला रिव्हिजन म्हणतात. ठीक आहे. आणि हे कधी शक्य आहे, ज्यावेळेस तुमचे 2 रीडिंग झालेले असतील, 3ऱ्या रीडिंगमध्ये तुमचे स्वतःचे नोट्स तुमच्याकडे अवेलेबल असतील, त्यावेळेस तुम्ही ह्या फेजमध्ये 100% असणार म्हणजे असणार. ठीक आहे. अशा प्रकारे मी रिव्हिजन केला पूर्ण. आणि आय थिंक आता टाईम संपायला आला आहे. तर खूप म्हणजे अशा प्रकारे जर आपण गेलं ना रिव्हिजन करत, खूप इफेक्टिव्ह स्टडी आपली होते. ठीक आहे. आपण काय करतो, आज वाचलं की लगेच आजच रिव्हिजन करणार, आजच रात्री रिव्हिजन करणार, आजच हे सगळं करणार, नाही, असं नाही करायचं. ठीक आहे. तुम्ही आज वाचा. आज वाचलेला टॉपिक म्हणजे आज आणि उद्या वाचल्यानंतर आजचा आणि उद्याचा ते लगेच परवा दिवशी रिव्हिजन करा. म्हणजे रिव्हिजनवरती मी पूर्ण एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे थोड्या दिवसामध्ये. म्हणजे कम्प्लीट रिव्हिजन कसा करायचा, आज आणि उद्या केलेले टॉपिक्स परवा दिवशी कसे रिवाईज करायचे, नंतर कसं मॅनेजमेंट करायचं, असं मी एक फुल डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे. तरी तुम्ही चॅनलवरती कनेक्ट राहा. ओके. तर मग हा झाल्यानंतर 2.5 तासाचा इकॉनॉमिक्सचा झाल्यानंतर आता मी जाणार आहे 3rd फेजमध्ये. 3rd फेज आपला 3rd लॉट आपला फेज म्हणते सॉरी आपला 3rd लॉट कुठला होता, आपला 3rd लॉट होता कंटेंट व्हॅल्यू ॲडिशनचा. ठीक आहे. आता व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे नेमकं काय, आता आपण हे जे 5.5 तास आपण स्टडी केली, ठीक आहे, 2 सब्जेक्टची, आता त्यामध्ये काही टॉपिक्स पॉलिटीच्या होत्या, काही टॉपिक्स इकॉनॉमिकच्या होत्या. या दोन्ही करंट रिलेटेड आहे, बरोबर आहे. तर करंट रिलेटेड टॉपिक्स जेव्हा आपण वाचतो त्याच दिवशी लगेच आपण त्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करायचं. व्हॅल्यू ॲडिशन म्हणजेच काय, आता पॉलिटी रिलेटेड जे आपण टॉपिक्स वाचल्या त्या रिलेटेड करंटमध्ये जर काही इश्यू झालेले असतील तर ते लगेचच आपल्या नोट्समध्ये ॲड करून टाकायच्या. इकॉनॉमिकचं पण सेम फंडा, तोच फंडा आपण इकॉनॉमिकला पण ॲड करायचा, किंवा एक्स्ट्रा आपल्याकडे इन्फॉर्मेशन असेल तर ती पण तिकडे ॲड करायची. अशा प्रकारे मी आज 7.5 तास स्टडी केली. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्ही पण यामध्ये तुमचे स्ट्रॅटेजीज ॲड करून तुमचा नवीन प्लॅन बनवा, नवीन स्ट्रॅटेजी बनवा आणि खूप इफेक्टिव्ह अभ्यास करा.
तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.